नमस्कार, मी मनीषा. आता दिवाळीचा सण आजपासून सुरू झालाच म्हणायला पाहिजे. तर मग दिवाळीच्या निमित्तानं माझ्या चॅनलतर्फे आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज बघूया एखादी बोधकथा. तर ह्या बोधकथेमध्ये एका गावामध्ये एक आजोबा राहत असतात आणि ते छोटी मोठी कामं करून आपलं गुजराण करत असतात आणि त्यांच्या गरजाही कमी असतात. त्यांनी स्वतः एक घरी कासव पाळलेलं होतं. त्या कासवावर त्याचं जीवापाड प्रेम होतं. ते कासवाशी संवाद साधायचे, त्याच्याशी बोलायचे, आपल्या स्वयंपाकाबरोबर त्यालाही चणे बिणे खायला घालायचे. तर असंही त्यांचं कासव प्रेम होतं. तर एक दिवशी त्यांचा मित्र त्यांच्या घरी आला आणि म्हणाला ते कासवाला बघून, "अरे रे, हे कशालाही तू कासव इतका घाणेरडा प्राणी घरात सांभाळायस?" तर ते ऐकल्यावर त्या आजोबांना खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, "अरे असं काय बोलतोस? मला खूप वाईट वाटलं तू असं बोललास ते." तर म्हणे, "काय त्याच्यात वाईट बोललो होतं? प्राणीच तसा आहे आणि दे म्हणे त्याला सोडून." नाही म्हणाले, "ते माझ्या गुरुस्थानी आहे, तो एक प्राणी नाही आहे. ते माझ्या गुरुस्थानी आहे म्हणून मी त्याला सांभाळलेलं आहे." तर काय म्हणे, "गुरुस्थानी कसं काय?" "अरे तुला माहिती नाही, हे कासव ज्या वेळेला एखाद्या वेळेला संकट येत, एरवी त्याचे सगळे अवयव बाहेर असतात आणि ज्या वेळेला त्याच्यावर संकट येतं त्यावेळेला तो प्राणी आपले सगळे अवयव आत ओढून घेतो आणि आपलं त्याच्यापासून संरक्षण करून घेतो. ही याच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे. माणसांनी सुद्धा तसंच केलं पाहिजे. संगत वाईट असेल किंवा एखादी गोष्ट एखादा करताना जर चुकीची दिसत असेल तर आपण ती करायची का नाही हे ठरवलं पाहिजे आणि तशांच्यापासून आपल्याला बाजूला केलं पाहिजे. आता आपण बघतो व्यसनं करतात लोक, त्याच्यावर सुद्धा लिहिलेलं असतं की हे तुमच्या प्राणाला घातक आहे, तरीसुद्धा लोक व्यसन करतात. तर हे सगळं चुकीच्या गोष्टी आहेत, या सोडून दिल्या पाहिजेत. आपण दिवाळीच्या निमित्तानं असा संकल्प करूया की या कासवाप्रमाणे आपण शिकलं पाहिजे. प्रत्येक प्राण्यांच्याकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. फक्त आपली घेण्याची, ते बघण्याची दृष्टी पाहिजे. एवढंच. धन्यवाद. माझ्या चॅनलला कॉमेंट्स द्या, सबस्क्राईब करा. जय श्रीराम.